कोणत्याही क्वेश्चन पेपरमध्ये गणिताला वेळच पुरत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो, पण त्यांना ट्रिक किंवा त्याच्या मागचं लॉजिक माहीत नसतं, त्यामुळे वेळ जास्त लागतो. आता बघा ना, हा प्रश्न कसा ट्रिकने आपण व्यवस्थित कमी वेळेमध्ये सोडवू. बघा, 3चा 43वा घात प्लस 3चा 43वा घात प्लस 3चा 43वा घात असं दिलंय. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2चा 43, 2चा 43 घात आणि 6x दिलंय. आता मला सांगा, जेव्हा ही एकच संख्या आहे ती 3 वेळा आपण लिहिली आणि प्लस केलं, तर याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असतो 3चा 43वा घात गुणिले 3. बघा, येते का लक्षात? कारण याच एका संख्येला मी 3 वेळा बेरजेमध्ये लिहिलं म्हणजे गुणिले 3च लिहिल्यासारखं आहे. आता याचं मला सांगा, 2चा 43वा घात मी 2 वेळा लिहिलाय म्हणजेच काय येणार? 2चा 43वा घात गुणिले 2. लक्षात येते का? आता 3चा 43वा घात गुणिले, इथे काही घात नाहीये म्हणजे 3चा पहिला घात, याचं उत्तर काय येणार? 3चा 44वा घात गुणिले. आता बघा, 2चा 43वा घात, इथे काही नाहीये म्हणजे 1 असणार, याचं उत्तर काय येणार? 2चा 44वा घात बरोबर. इथे काय दिलेलं आहे बघा? 6चा x घात दिलेला आहे, 6चा x घात. आता पाया समान नाहीये बघा, पाया वेगवेगळा आहे. इथे 3 दिसतोय आणि इथे 2 दिसतोय, पण घातांक समान आहे. इथे 44, इथे 44. मग मी काय करू शकतो? जो घातांक आहे 44 मी तो तसाच ठेवू शकतो आणि जो पाया आहे, जो बेस आहे, त्यांचा गुणाकार करू शकतो. 3 दुने 6 म्हणजे 6चा 44वा घात बरोबर 6चा x घात. ही स्टेप खूप महत्वाची आहे. आता बघा ना, इथे पण पाया समान, इथे पण पाया समान, इथे 44, इथे x. मला सांगा, x उत्तर काय येणार? x उत्तर येणार 44, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 2. बघा ना, जर ट्रिक माहित असेल, कॉन्सेप्ट माहित असेल, लॉजिक माहित असेल, तर कोणताही प्रश्न येऊ द्या, त्याचं उत्तर निघतंच. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.